नमस्कार प्रेक्षक मंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे आता जी दामिनी ते असतात, दामिनींचं आणि डॉक्टरांचं बोलणं होतं. दामिनी डॉक्टरांना सांगते हिला बरं नाही करायचं, हिला अजून वेडं करायचं असं म्हणत असते. तिला तुम्ही शॉक द्या असं सांगतात. तर आता डॉक्टर पण दामिनीचं ऐकतात, कारण पैशासाठी. तर इकडे सावी जी असते, सावीला आता ते म्हणतात की सावी खूप जास्त त्रास देते ना, हिला शॉक द्यायला न्यायचं आहे चला. आणि ती सावी म्हणते मला नाही यायचं, मला माझ्या फ्रेंडकडे जायचं आहे. पण आता ते डॉक्टर ते तिचं ऐकत नाही. तिचे हातन ते पकडून तिला घेऊन जातात शॉक देण्यासाठी. तिला तिचे पाय हातन ते तिथे बांधून ठेवतात आणि तिला आता ते शॉक द्यायला लागतात. तिचं तोंड ते बांधतात आणि तिला शॉक देत असतात. सावी खूप ओरडत असते. तर आता तिला शॉक देत असतात, तेवढ्यात सावी तिथून आता पळून जाते. इकडे धीरेला असं वाटतं काहीतरी अपशकून घडणार आहे. माझ्या सावीला तर काही होणार नसेल ना. त्याच्याकडून काचेचा ग्लास तिथे पडतो आणि अचानक फुटतो. त्यामुळे त्याला वाटतं आणि त्यामुळेच तो आता तिथून निघतो. तो म्हणतो की मला माझ्या सावीकडे जायला हवं असं म्हणतो आणि सावीकडे जायला निघतो. आता तो चाललेला असतो, तेवढ्यात आता रोडने तो सावीला बघतो लांबूनच आणि सावी धैर्याला बघते. दोघं एकमेकाकडे पळत येत असतात. दोघे एका गाडीसमोर येतात, धडकतात. तर आता ती गाडीला ते बाजूला करते, गाडीपासून वाचतात आणि दुसरी ट्रक येत असते, त्याच्यापासून धैर्य सावीला वाचवायला जातो आणि धैर्याला ती ट्रक आता उडवून देते. धैर्य तिथे रोडच्या एका बाजूला जाऊन पडतो आणि धैर्याच्या डोक्याला त्याला खूप लागतं. तर इकडं जी सावी आहे, ती सावीला तिच्या बाबाचा जसा ॲक्सिडेंट झाला तसंच आठवतं. तिच्या बाबाला पण असंच गाडीने उडवलं होतं, हे सगळं तिला आठवतं आणि सावी मोठ्याने ओरडते, धैर्य असं म्हणते. तर आता चला बघूया पुढील भागामध्ये धैर्याने खरंच नाटक केलंय की खरंच धैर्याचा ॲक्सिडेंट झालाय. हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.